गुड मॉर्निंग मित्रांनो. ऑप्शन सेलिंगच्या सिरीजमध्ये स्वागत आहे आपलं. आज शुक्रवार आहे, 6वा दिवस आहे आपला ऑप्शन सेलिंगच्या सिरीजचा. ठीक आहे. आणि आज आपण निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्येच ऑप्शन सेलिंग करणार आहे, जे आपलं डेली 1% टार्गेट आहे ऑन कॅपिटल. ठीक आहे, त्या स्ट्रॅटर्जीनुसार. इथे आपण बँक निफ्टीमध्ये जर वीकली बेसिसवर बघितलं, ठीक आहे, सो मागच्या 2 वीकपासून जे रेंज मार्केट बनवत होतं 800 पॉईंट, ठीक आहे, 52,000 52,800 ठीक आहे. सो ती कुठे ना कुठे या कॅन्डलने मार्केटमध्ये आज ब्रेक केली आहे. ओके, सो जर मार्केटला म्हणजे हे जे ब्रेकडाऊन आहे ते जर सस्टेन करायचं असेल या वीकमध्ये, तर आज मार्केटला म्हणजे एक सरासरी 51,200च्या खालीच क्लोज करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपण जर डेली कॅन्डलवर बघितलं तर बॅक टू बॅक 3 कॅन्डल मार्केटने गॅप डाऊन ओपन केलं आहे 3 दिवस. ठीक आहे. आणि इथे 15 मिनिटामध्ये जर आपण बघितलं, ठीक आहे, सो मागच्या 3 दिवसापासून कंटिन्युअसली सेलिंग येते गॅप डाऊन ओपन होऊन. ठीक आहे. सो आज देखील मार्केटने इथे बघू शकता तुम्ही जी रेंज आहे ती रेंज इथे ब्रेक केली होती 2 दिवसापूर्वी. ठीक आहे. 51,000 म्हणजे 51,900 52,000च्या आसपास, आणि तिथून कंटिन्यू सेलिंग आली आहे काल आणि आज जर आपण बघितलं इथे. ठीक आहे. सो आज देखील मार्केटने गॅप डाऊन ओपन होऊन एक ग्रीन कॅन्डल बनवली आहे जी प्रॉफिट बुकिंग असू शकते. इथून मार्केट एकतर सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतं. ठीक आहे. 51,400च्या वरती जर गेलं तर आपण याला एक स्ट्रॉंग पुलबॅक मानू शकतो अपसाईडच्या मोमेंटसाठी. ठीक आहे. बट आज जर आपण इथे बघितलं, ओके, सो इथे आपण 15 मिनिटाच्या कॅन्डलवर जर बघितलं तर फर्स्ट कॅन्डलमध्ये तर आपल्याला एक स्ट्रॉंग बाईंग कॅन्डल दिसतं आहे. ठीक आहे. बिकॉज जेव्हा मार्केट इथे काल मार्केटने एक इंडिसिजन कॅन्डल बनवली होती आणि त्याच्या क्लोजिंगवर आपण इथे जेव्हा त्याचा ब्रेकडाऊन झाला होता तेव्हा आपण एक स्कॅल्प केलं होतं कालच्या सिरीजमध्ये तुम्ही बघू शकता डे 5मध्ये. ठीक आहे. आणि आज देखील मार्केटने 15 मिनिटावर एक चांगली कॅन्डल बनवली आणि जोपर्यंत त्याचा ब्रेकअप म्हणजे वरती ती क्लोज जिथे झाली तिथून मार्केट जर वरती गेलं, ठीक आहे, आजच्या डे हायच्या वरती, तर आपण एक स्कॅल्प करू शकतो. ठीक आहे. अँड हा बेस आहे मार्केटचा, म्हणजे खाली मार्केटला अजून जायला जागा आहे. बट जो कालचा डे लो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. कालचा डे लो जर मार्केटने ब्रेक केला तर मार्केट एक खालच्या डायरेक्शनमध्ये आपल्याला मुवमेंट देऊ शकतं. ठीक आहे. बिकॉज मार्केट हे कंटिन्युअसली 3 दिवसापासून सेलिंग करत आहे. सो जर थोडंसं पुलबॅक एक्सपेक्ट आहे. ठीक आहे. बिकॉज निफ्टी हे ऑल टाईम हायच्या वरतीच चाललं आहे आणि बँक निफ्टी हे कुठे ना कुठे खाली जात आहे. ठीक आहे. अजून आपण कुठली ऑर्डर इथे प्लेस केली नाही आहे, तुम्ही बघू शकता ऑर्डर बुकमध्ये. ठीक आहे. आणि इथे जर आपण निफ्टीला 5 मिनिटामध्ये कन्वर्ट केलं, ओके, सो हा जो कालचा डे लो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या आजच्या एंट्रीसाठी. 5 मिनिटामध्येच आपण एंट्री घेणार आहे, तर इथे आपण एक वेळेस EMI लावून घेऊयाच, 9 EMI. ओके, इथे कालचा जो डे म्हणजे कालची जी क्लोजिंग आहे तिथून एक ट्रेड लाईन आपण मार्क करू शकतो. ओके, ही ट्रेड लाईन इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती जर मार्केट गेलं तर आपल्याला एक अपसाईडची मुवमेंट भेटू शकते. लॉंग टाईम फ्रेमवर जर आपण बघितलं, ठीक आहे, कालच्या परवाचा डे आहे, पण याला थोडंसं आपण लॉंग याच्यामध्ये बघूया. खूप छान. त्याच्यामध्ये बघा तुम्ही मागच्या 3 दिवसापासून या ट्रेड लाईनवरच मार्केट कुठे ना कुठे रिॲक्ट करत आहे. ट्रेड लाईनला मार्केट चांगला म्हणजे प्रतिसाद देत आहे की जिथून मार्केट रिजेक्शन्स घेत आहे. सो ही ट्रेड लाईन मार्केटने मागच्या 3 ते 4 दिवसापासून ब्रेक नाही केली आहे. ओके, सो आज चांगला चान्स आहे मार्केट सकाळीच्या मुवमेंटमध्ये या ट्रेड लाईनला जर ब्रेक केलं वरती तर आपल्याला एक अपसाईडची मुवमेंट भेटू शकते 100-150 पॉईंटची. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपला एक डेलीचा 1% आपली स्ट्रॅटर्जी यूज होऊन आपला एक डेली 1% अमाऊंटच्या निघून जाईल. ठीक आहे. ओके, आपण इथे आपलं जे हे आहे ऑप्शन्सचे चार्ट आहे ते एक वेळेस आउट ऑफ द मनी थोडंसं लावून घेऊयात, जेणेकरून आपल्याला एंट्री घ्यायला इझी जाईल. ओके, ऑप्शन सेलिंगमध्ये इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही इंट्राडे करताय ना तर थोडंसं आउट ऑफ द मनी म्हणजे जिथं मार्केट ट्रेड करते त्याच्यापेक्षा एक 100 ते 200 पॉईंट खाली किंवा 100 ते 200 पॉईंट वरती. जर तुम्ही कॉल शॉर्ट करताय तर 100 ते 200 पॉईंट वरती, आणि जर तुम्ही पुट शॉर्ट करताय तर 100 ते 200 पॉईंट खाली. हे स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करणं गरजेचं आहे. बिकॉज आउट ऑफ द मनीमध्ये थोडंसं जे मुवमेंट आहे ते कमी असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन सेलिंगमध्ये फायदा होतो. ठीक आहे. आपण इथे हेज पोझिशन पण घेऊयात एक 4 ते 5 रुपयाचं, ज्याच्यामध्ये आपल्याला जे मार्जिन रिक्वायरमेंट आहे ते कमी लागेल, जास्त लॉट आपण सेल करू शकू मग. ठीक आहे. सो इथे आपण एक वेळेस हे व्यवस्थित लावून घेऊयात.
हेज पोझिशन पण, ठीक आहे. सो जेणेकरून आपल्याला बास्केटमध्ये ऑर्डर मॉडिफाय करायला इझी जाईल, ठीक आहे. बिकॉज मार्केटमध्ये आपल्याला इतका टाईम नाही भेटणार की आपण एंड वक्तवर हेज पोझिशन ॲड ऑन करून तेव्हा आपण मॉडिफाय करू ऑर्डर, ठीक आहे. ओके, आपण इथे कॉल साईडला 51,000चा कॉल इथे ॲड केला आहे आणि पुट साईडला 50,500चा आपण पुट ॲड केला आहे. मार्केट आता ट्रेड करते 50,700, म्हणजे आपण 200 पॉईंटचा वरचा आणि 200 पॉईंट खालचा इथे पुट ॲड केला आहे, ठीक आहे. सो ओके, आपण इथे थोडंसं होल्ड करूयात आता ट्रेड लाईनवर. ओके, इथे बघू शकता तुम्ही मार्केटने एक चांगली ग्रीन कॅन्डल बनवली आहे ट्रेड लाईनच्या जवळ किंवा ट्रेड लाईनच्या वरती. जर याने क्लोजिंग दिली आणि सेकंड कॅन्डलने जर त्याचा हाय ब्रेक केला तर आपण इथे पुट साईडमध्ये थोडीशी एंट्री बनवू शकतो, ठीक आहे. आपण इथे जे बास्केट आहे ते पण ओपन करून ठेवले आहेत आणि बास्केटमध्ये आपण ऑलरेडी पुट साईडचे प्रीमियम ॲड करून ठेवले. तिथे ब्रेकडाऊन तर झाला आहे याचा 5 मिनिटावर बँक निफ्टीचं, पण थोडंसं आपण वेट करूया कारण ऑप्शन्समध्ये जी ट्रेड लाईन आहे ती पण कुठे ना कुठे ब्रेकआउट झाली आहे 50,500च्या. सो इथे जर एक 220च्या खाली जर मार्केट आलं आहे आणि जर थोडंसं आपण वेट केल्यानंतर EMI पण थोडं खाली येईल, म्हणजे EMIचा पण आपल्याला रेजिस्टन्स भेटेल. सो आपली एंट्री परफेक्ट बनेल. ओके, सो ही कॅन्डल आपण क्लोज करून देऊयात वरती एक वेळेस बँक निफ्टीला. ही कॅन्डल मध्ये आपल्याला थोडंसं जर मार्केटला जर इथे ट्रॅप करायचं असेल तर ही मार्केट जी ट्रेड लाईनच्या वरती कॅन्डल बनवली ती वरती स्पाईक देऊन परत खाली येऊन क्लोज नको व्हायला, ठीक आहे. सो थोडंसं वेट करूयात आपण क्लोजिंगसाठी, बिकॉज मार्केटमध्ये कॅन्डल क्लोज होण्याचा वेट करणं खूप गरजेचं आहे. बिकॉज जर कॅन्डल वरती स्पाईक देऊन जर खाली क्लोजिंग दिली ना तर मार्केट ट्रॅप करेल बायर्सला, ठीक आहे. आणि मार्केट एक सडनली खाली ब्रेक करेल. ओके, इथे चांगली कॅन्डल तर बनवतं आहे अपसाईडला, ठीक आहे. 50,700च्या 50,800च्या जवळपास मार्केटने ही कॅन्डल क्लोज करणं गरजेचं आहे. ओके, 50,500चा जो प्रीमियम आहे तो खूप खाली गेला आहे. सो आपल्याला थोडंसं आपण इन द मनीच्या जवळ येऊयात, म्हणजे जे ॲट द मनी आहे त्याच्या जवळचं प्रीमियम आपण थोडंसं ॲड करूयात. बिकॉज 50,800 मार्केट गेलं आहे आणि 50,500चा आपण प्रीमियम ॲड केलं. 50,600चं एक वेळेस आपण प्रीमियम इथे बघूयात. ते आपल्याला एक फेअर प्राईजवर भेटू शकतं. एक मिनटं, आपण 50,000 आहे ना, 50,600चा प्रीमियम एक वेळेस ॲड करून घेऊयात. निफ्टी तर एक बुर्ज खलिफासारखी वरतीच चालली आहे. मिडकॅप पण ऑल टाईम हायच्या जवळपास ट्रेड करते आहे. फक्त बँक निफ्टीने सपोर्ट करणं गरजेचं आहे. बिकॉज बजेटचा इफेक्ट आहे तो ओव्हरऑल सगळ्याच सेक्टरवर होणार होता, बट बँक निफ्टीवर तो जास्त दिसतोय. सो त्याच्यामुळे बँक निफ्टी खूप जास्त बँक निफ्टीने रिजेक्शन्स घेऊन बँक निफ्टी कुठे ना कुठे डाऊन साईडला गेली आहे. ओके, इथे आपण 50,600चं प्रीमियम ॲड करून घेऊयात पुट साईडचं, जे आपल्याला एक फेअर व्हॅल्यूवर भेटते. हां, 250 रुपयापर्यंत ठीक आहे, बिकॉज आज फ्रायडे आहे. सो प्रीमियम आज आपल्याला जास्त प्राईजवरच भेटणार आहे. ठीक आहे, इथे 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज केली आहे, ठीक आहे. आणि इथे आपण जर पुटच्या प्रीमियममध्ये बघितलं 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर, ठीक आहे. सो इथे ट्रेड लाईनचा ब्रेकआउट पण चांगल्या प्रकारे झाला आहे, ठीक आहे. बट थोडीशी प्राईस खाली आहे, थोडंसं वरती येऊ द्या. आपण इथे बास्केटमध्ये एक वेळेस मॉडिफाय करून घेतलं 50,600चा पुट, ठीक आहे. 250 रुपयापर्यंत एक फेअर व्हॅल्यू आहे, बट थोडंसं वरती येऊ द्या, एक 255-60च्या आसपास, म्हणजे आपल्याला EMIचा स्टॉप लॉस घेता येईल नाही. आपला स्टॉप लॉस हा 15 ते 20 पॉईंटचा होईल, ठीक आहे. इथे येऊ द्या थोडंसं मार्केटला, बिकॉज 5 मिनिटाची जी कॅन्डल आहे ती खूप मस्त बनवली इथे मार्केटने स्पॉट प्राईजमध्ये, ठीक आहे. ओके, थोडंसं होल्ड करूयात आपण, 255-60च्या आसपास येऊ द्या, ठीक आहे. ओके, इथे घेऊ शकतो आपण पोझिशन, इथे बनवू शकतो. ओके, 250-51. ओके, बास्केट आपलं रेडी आहे. एक हेज पोझिशन घेतली आपण 7.5 रुपयाची आणि 250-55वर आपण इथे पोझिशन घेऊयात. ओके, थोडंसं वरती होऊ द्यात. ओके, परफेक्ट. ओके, इथे घेऊ शकतो आपण एंट्री, ठीक आहे. आपण इथे एंट्री घेतली आहे. ओके, 253.76वर आपली इथे एंट्री बनली आहे.
253वर आपण इथे सेल केलं आहे. ठीक आहे, आपण इथे सरासरी एक 40 ते 45 पॉईंट किंवा 50 पॉईंटचं टार्गेट धरूयात. आणि आपला जो स्टॉप लॉस आहे तो आपण इथे कुठे ना कुठे EMIच्या वरती स्टॉप लॉस धरूयात. EMIच्या वरती म्हणजे 260-65 म्हणजे थोडं ॲग्रेसिव्ह स्टॉप लॉस होईल. ते बघा 253वर आपण एक 11:06 एंट्री घेतली आहे. ठीक आहे, आपल्या याच्यामध्ये कॅपिटल यूज झाले अराऊंड 3-3.25 लाख रुपये. ठीक आहे, ओके. इथे स्टॉप लॉससाठी आपल्याला एक जागा आपण शोधूयात. ठीक आहे, 1 मिनिटाच्या कॅन्डलवर जर आपण बघितलं स्टॉप लॉस किंवा EMIचं रिजेक्शन्स तर 260-65वर आपण लावू शकतो. बट हा खूप ॲग्रेसिव्ह होऊन जाईल बिकॉज जे मार्केटमध्ये एक पुलबॅक येईल त्या पुलबॅकमध्ये स्टॉप लॉस हिट होऊन जाईल आपला. ठीक आहे, सो आपण इथे 1 मिनिटाच्या कॅन्डलवर जर बघितलं 1:2चं टार्गेट तर आपण इथे सरासरी 20 पॉईंट कॅप्चर करू शकतो. ठीक आहे, आपण एक वेळेस 5 मिनिटावर बघू. 5 मिनिटावर आपल्याला चांगलं पिक्चर दिसतं आहे. ठीक आहे, 5 मिनिटावर जो EMI आहे त्याचा जो सपोर्ट आहे तो स्टॉप लॉस परफेक्ट प्ले करेल आपल्यासाठी. ठीक आहे, आपण एक 5 मिनिटावरच EMIचं रिजेक्शनवर लावू म्हणजे इथे आपण सरासरी 275वर लावू शकतो. ठीक आहे, आपण इथे बघूया 275वर लावण्याचा आपण प्रयत्न करूयात. ठीक आहे, आपण इथे 1:2चं टार्गेट ठेवूया. 275वर आपण स्टॉप लॉस लावलं आणि 215वर आपण टार्गेट इथं प्लेस केलं आहे. ठीक आहे, 1 मिनिटावर जर आपण इथे शिफ्ट केलं. ठीक आहे, आपल्याला इथे स्टॉप लॉस एक वेळेस आपण लावून घेऊयात. ओके, इथे काय दाखवतं आहे 272वर ट्रिगर प्राईस शुल्ड बी लेस दॅन लास्ट ट्रेडेड प्राईस. ठीक आहे, ओके. स्टॉप लॉस मॉडिफाय होत नाही आहे. 1 मिनटं आपण होल्ड करूयात. ओके, आपल्याला 1:1चं टार्गेट 1:2चं टार्गेट तर आय थिंक आपण मॅन्युअली एक्झिट केलं तरी चालेल बिकॉज आपलं टार्गेट तर ऑलरेडी इथे हिट होत आलं आहे. 20 पॉईंट तर आपल्याला ऑलरेडी भेटतं इथे. आय डोंट थिंक की स्टॉप लॉस का बरं लागत नाही आहे. ठीक आहे, बघूयात आपण मॅन्युअलीच एक्झिट करून घेऊयात. 3,000 रुपये अराऊंड आपल्याला 1%चं टार्गेट. अरे वा, ठीक आहे. ओके, आपल्याला इथे ऑलमोस्ट 30 पॉईंट आपल्याला इथे भेटत आहे. ठीक आहे, आपण मॅन्युअलीच एक्झिट करून घेऊया. एक 4,000-4,500 रुपयाचं आपल्याला जर इथे टार्गेट भेटते तर आपण मॅन्युअलीच एक्झिट करून घेऊयात. स्पॉटमध्ये तर खूप छान ग्रीन कॅन्डल बनवली आहेत. 50,900च्या वरती जर मार्केटनी क्लोजिंग दिली. बट इथे प्रॉब्लेम हा आहे ना की कालचा जो डे हाय आहे 50,930च्या आसपास तिथे मार्केट थोडंसं रिजेक्शन घेऊ शकतं आणि तोपर्यंत आपलं टार्गेट इथे ऑलमोस्ट हिट होऊन जाईल. ठीक आहे, सो आपण एक्झिट करण्यासाठी इथे तयार राहूयात. ओके, इथे थोडंसं सपोर्ट घेतं आहे मार्केट आपल्या टार्गेटच्या जवळपास येऊन. ठीक आहे, थोडंसं वेट करूयात इथे बिकॉज एक 4,000-4,500 रुपयापर्यंत जर आलं तर आपला डे इथेच आपण क्लोज करून घेऊयात आज. ठीक आहे, वेळेस रिफ्रेश करून घेऊयात. आय थिंक आपला चार्ट लॅग करतो आहे. ओके, ठीक आहे. 220 210-5पर्यंत येऊ द्या म्हणजे आपल्याला एक सरासरी 50 ते 45 पॉईंटचं टार्गेट भेटून जाईल. 4,000-4,500 रुपयाच्या आसपास आपलं जे डेली 1% आहे ते आपला अचीव होऊन जाईल. ठीक आहे, ओके. थोडंसं वेट करूयात इथे. ओके, फ्लोमध्ये जितकं भेटतंय तितकं एक वेळेस बघूयात. ओके, 3700, 3600, 3500 इथे एक 250वर आपण स्टॉप लॉस सेफ साईडला लावून ठेवूयात बिकॉज एकदम रिव्हर्स झालं तर आपला जास्त लॉस नाही व्हायला. ओके, ही कॅन्डल जेव्हा खाली क्लोज करेल ना तर तिथे आपण पोझिशन एक्झिट करून घेऊयात आपल्याला. ठीक आहे, हे फायनल आहे. ओके, ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट करून घेऊया, ट्रेल करून घेऊयात आपण. ठीक आहे, इथे ओके आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस आय थिंक हिट झाला आहे. ठीक आहे, एक वेळेस आपण चेक करूया. ठीक आहे, 213वर आपली पोझिशन एक्झिट झाली. आपण सरासरी 40 पॉईंट याच्यामध्ये कॅप्चर केलेत. 40 पॉईंट आपण इथे कॅप्चर केले. 4,165चं आपलं इथे प्रॉफिट बुक झालं आहे. ठीक आहे, सरासरी 6 मिनिटामध्ये आपण ट्रेड कंप्लीट केला आहे. ठीक आहे, आपण जिथून एंट्री घेतली तिथून बॅक टू बॅक आपल्या 4 रेड कॅन्डल बनले आपल्या साईडला. ठीक आहे, खूप छान ट्रेड होता आजचा. आपण इथे जी हेज पोझिशन आहे ती पण एक्झिट करून घेऊयात.
ओके, बिकॉज इथून मार्केट रिजेक्शन्स घेणार किंवा थोडंसं वरती पण जायचं ना, ते थोडीशी तिथे एक रेड कॅन्डल बनवूनच जाईल. त्याच्यामध्ये आपल्याला होल्ड करून मग परत आपली सायकोलॉजी इम्पॅक्ट होईल. सो आपलं टार्गेट भेटलं आहे इथं, आपण पोझिशन एक्झिट केली आहे. 15 मिनटावर जर तुम्ही बघितलं तर इथे मार्केट रिजेक्शन्स घेऊ शकता 50,930च्या आसपास. ठीक आहे. ओके, आपलं ऑलमोस्ट टार्गेट इथे डेलीचं जे टार्गेट आहे ते आपलं 1% हिट झालं आहे. ठीक आहे. आपण इथे जी हेज पोझिशन आहे ती पण एक्झिट करून घेऊयात. ठीक आहे, हेज पोझिशन पण आपण एक्झिट करून घेतलीत. इथे आपलं सरासरी ब्रोकरेज 150 रुपयाच्या 140च्या आसपास गेलं आहे. जी वरची अमाऊंट आहे ती आपली ब्रोकरेजमध्ये गेली. 4,000 रुपये आपल्या इथे प्रॉफिट झालं आहे. ठीक आहे. आजचा दिवस आपण इथेच क्लोज करूया. आपण आज एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता. ठीक आहे. सो त्याला देखील लाईक करा आणि या व्हिडिओला देखील लाईक करा आणि अशा मराठीच्या ऑप्शन सेलिंगच्या सिरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. नवीन व्हिडिओ आपण नेक्स्ट सोमवारी नेक्स्ट वीकपासून नवीन व्हिडिओला स्टार्ट करूयात. आजचा व्हिडिओ आपण इथेच क्लोज करूयात. चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. बाय.